झणझणीत मसाला वांगी. वांगी स्वच्छ धुवून त्याचे काटे काढून घ्यायचे आणि मधनं कट करून घ्यायचे. वांगी कट केल्यानंतर पाण्यामध्ये टाकून पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मसाला बनवण्यासाठी किसलेलं खोबरं भाजून घेतलं आहे थोडंसं तेल घालून. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले. कांदा छान भाजला गेला नंतर त्यामध्ये तीळ घातले. लसूण, अद्रक, मिरची, टोमॅटोचे काप सर्व छान प्रकारे भाजून घेतलं. कोथिंबीरीचे देठ या प्लेटमध्ये काढून घेऊन गार झाल्यानंतर मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. मीठ आणि हळदी एकत्रित करून वांग्याच्या मध्यभागी लावून घेतलं. त्यानंतर थोडंसं तेल घालून वांगे परतून घेतले तेलामध्ये मोहरी, जिरे आणि वाटून घेतलेला मसाला, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तेलात परतवलेले वांगे, कोथिंबीर आणि गरम पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ आणि 10 मिनिट भाजी उकळून घ्यायची आणि शेवटी कोथिंबीर घालून सर्व करायचे.